नमस्कार. महाराष्ट्रातल्या जनतेला सध्याचं विद्यमान महाराष्ट्र सरकार किती मूर्खात जमा करत आहे आणि गोरगरिबांची अतिशय क्रूरपणे थट्टा करत आहे याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्यासमोर दाखवत आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला मला याद्वारे एक आवाहन करायचं आहे की राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाकडून, ज्याच्यावरती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेब या दोघांचे फोटो आहेत, आणि राज्य सरकारने एक योजनेची घोषणा पाठीमागे केली होती. त्या योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू झालेली आहे. मी सध्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे. श्रीगोंदा शहरामधून आपण हा व्हिडिओ बनवतोय. आमच्या भागातील काही महिलांना रेशनवरती साड्या वाटप करायच्या म्हणून त्या महिला बिचाऱ्या वाट पाहून होत्या. गोरगरीब महिलांना वाटत होतं की आम्हाला चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार साड्या महाराष्ट्र सरकार देणार आहे, कारण अनेक दिवसांपासून या योजनेचा गवगवा महाराष्ट्र सरकार करत होतं. प्रत्यक्षात साड्या वाटपाची ज्यावेळेस वेळ आली, एकतर या ज्या साड्या दिल्या जात आहेत त्या साड्या फक्त अंत्योदय रेशनधारक जे आहेत, रेशन कार्ड धारक, अंत्योदय म्हणजे थोडक्यात आपल्या माहितीसाठी पिवळं रेशन कार्ड, थोडक्यात सगळ्यात शेवटच्या घटकासाठी ज्याला अंत्योदय म्हटलं जातं, अशा पिवळ्या रेशन कार्ड असलेल्या दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी ही योजना आहे. योजनेचं नाव आहे कॅप्टिव्ह मार्केट योजना, एक रेशन कार्ड एक साडी. हे त्याचं पोस्टर आहे, त्याची जाहिरात बघा. हे खरं तर हे सरकार जे आहे ते जाहिरात करण्यात फार पुढं असतं, म्हणजे मोदीजींचं सरकारच मुळात जाहिरातीतून आलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जोरदार जाहिरात करत आहेत. कॅप्टिव्ह मार्केट राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांचे फोटो आहेत या बोर्डवर. हे पॅकेट आहे साडीचं, आणि ह्या जाहिरातीला जेवढा खर्च केलाय ना त्या किमतीची सुद्धा ही साडी आहे का नाही ते आता आपण पाहूया. ही साडी आहे, आपण पॅकेटमधून बाहेर काढलेली. ही साडी बघू शकता तुम्ही, अत्यंत जवळून बघा, झूम करायचं कापड. त्या कापडाचा दर्जा आपल्या लक्षात येईल. अत्यंत बोगस अशा पद्धतीचं कापड आहे. त्याच्यावर शिक्का आहे वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, कॅप्टिव्ह मार्केट योजना सन 2023-24 आणि नॉट फॉर सेल म्हणजे विक्रीसाठी नाही, अशा पद्धतीचा हा शिक्का आहे. शिक्का बघा, शिक्का पुसतोय सहजासहजी. आणि त्याच्यापेक्षाही अत्यंत बोगस पद्धतीचं हे कापड आहे. म्हणजे सुरतच्या मार्केटमध्ये या साडीची व्हॅल्यू किती आहे असं जर एखाद्या दुकानदाराला विचारलं तर मला वाटतं ती 50 रुपये सुद्धा आहे का नाही अशा पद्धतीची ही योजना आहे. म्हणजे गरिबांची टिंगल करायची, आणि वर्षातून आपल्यासाठी महाराष्ट्र सरकार एक साडी देत आहे, एका वर्षातून एक साडी, आणि ती ही अंत्योदय महिलांसाठी म्हणजे गोरगरीब महिलांची ही टिंगल करण्यासारखा हा प्रकार आहे. खरं तर ही साडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या घरी आमच्या आदरणीय भगिनींना, त्याचबरोबर सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी अमृताताई, या सगळ्यांना या साड्या या अंत्योदय महिलांनी पाठवल्या पाहिजेत. नाहीतर आम्ही या साड्या 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री यांच्या घरी या साड्या पाठवणार आहोत. आणि आपल्या घरात गेल्यावरती या साड्या कोण वापरतंय का, कोण घालेल का, याची खातरजमा एकदा सरकारने केली पाहिजे. खरं तर घरातल्या महिलांना ज्या साड्या आपण वापरतो, अगदी गरीब घरातल्या सुद्धा कुटुंबात सुद्धा अशा पद्धतीची ही दर्जाहीन कापड असलेली साडी कोणी वापरणार नाही. हे कापड अत्यंत फालतू आहे. एकदा तुम्ही हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल महाराष्ट्रात त्यांनी हा व्हिडिओ खात्रीसाठी त्यांनी त्यांच्या रेशन दुकानावरती जायचं. आणि आता ह्या साड्या होळीच्या सणाला घालायच्यात म्हणून सरकारने दिलेल्या आहेत. खरं तर ही साडी होळीच्या सणा दिवशीच घातली पाहिजे, आणि मनगटावर चुना लावून बॉम्बाबॉम्ब या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांच्या नावाने मारली पाहिजे. कारण एवढी बोगस योजना आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाली नाही. खरं तर मुळात हे सरकारच बोगस आहे, त्यामुळे बोगस सरकार बोगसच योजना काढणार. त्यात ही साडीची योजना आहे. या साड्या महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही या साड्या पाठवणार आहोत. यांच्या घरातल्या महिलांनी या साड्या घालाव्यात, आणि मग महाराष्ट्रातल्या महिलांना गरिबांची टिंगल करावी अशा पद्धतीची विनंती मी सरकारला करतो. कारण असं आहे, अंत्योदयची जी योजना आहे, एकतर एका गावात 5-50 कुटुंब असतात, द्यायच्यात तर फक्त 5-50 महिलांना साड्या द्यायच्या, मग इतर महिलांना काय. खरं तर द्यायचं असेल तर ते सरकारने चांगल्या भावनेने दिलं पाहिजे, दर्जेदार दिलं पाहिजे. अन्यथा असल्या
भिकारचोट प्रकारच्या योजना सरकारने करून गोरगरिबांची टिंगल करू नये एवढीच विनंती मी याद्वारे महाराष्ट्र सरकारला करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।